श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आज आपण पाहणार आहोत पितृपक्षात काळ्या तिळाचा वापर कशासाठी केला जातो, त्यामुळे कोणत्या 4 गोष्टी होतात आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांमध्ये कशामुळे सुख नांदतं। तर तुम्हालाही तुमच्या पुढच्या पिढ्या सुखात नांदाव्या असं वाटत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। सध्या पितृपंधरवडा सुरू आहे। आपल्या पितरांचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी पितृपक्षातील 15 दिवस सर्वोत्तम मानले जातात। घरामध्ये संकट असतील आणि प्रगतीत अडथळे येत असतील तर पितृपक्षातील इंदिरा एकादशीला काळे तीळ दुधात मिसळून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा। यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि तुमचे वंशज सुखी राहतात। पितृपक्षामध्ये काळे तीळ पाण्यात मिसळून दररोज सूर्योदयापूर्वी स्नान करावं, म्हणजे हे पान काळ्या तिळाच्या पाण्यानेच करावं। काळ्या तिळाच्या या वापरानं शनिदोषही शांत होतो। पितृपक्षात संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करा। यावेळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात काळे तीळ टाका। आपल्या पूर्वजांचं स्मरण करून पितृसूक्ताचं पठण करा। यामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदेल। घरामध्ये संकट असतील आणि तुमच्या प्रगतीत अडथळे येत असतील तर पक्षातील इंदिरा एकादशीला काळे तीळ दुधात मिसळून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायला अजिबात विसरू नका। त्यामुळे तुमचे वंश सुखी तर राहतीलच आणि तुमच्या पितरांना देखील मोक्ष प्राप्त होईल। ऋग्वेदानुसार आयर्मा ही पूर्वजांची देवता मानली जाते। पितृपक्षादरम्यान तुम्ही काळ्या तिळापासून बनवलेले लाडू या आयर्मा देवाला अर्पण करू शकता। हे अन्न कुत्र्याला दिलं जाऊ शकतं। कुत्र्याच्या माध्यमातून हे तुमच्या पूर्वजांच्या आत्म्यांना प्रसन्न करतात। बघा, या 4 गोष्टी करून तुम्ही तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांना सुखी ठेवू शकता। त्यामुळे काळे तीळ आजच घरात आणा आणि हे उपाय नक्की करून पहा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद। आपल्या पुढच्या व्हिडिओ ऐकण्यासाठी एकदा बेल आयकॉन नक्की प्रेस करा। धन्यवाद।